या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। शेळके येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा बिरंगुळा केंद्रात साजरा झाला। दयानंद शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य तथा प्रशासक उबाळे, ख्यातनाम उद्योजक शिवशंकर काडादी, सिंधुताई काडादी यांच्या हस्ते दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग शाबादे, उपाध्यक्ष चंद्रकांत रमण शेट्टी, संचालक महादेव पाटील, सचिव सुनील पुजारी, विश्वनाथ कल्याण शेट्टी आदींची उपस्थिती होती। यावेळी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य उबाळे यांच्यासह मान्यवरांनी विचार मांडले। समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या उपक्रमशीलतेची त्यांनी प्रशंसा केली। त्यांचा आवाज अतिशय छान आहे। सगळं बसवेश्वरांची जी वचनं आहेत ती अतिशय तोंडपाठ आहे। त्यांच्या विचारातून आपण ऐकणार आहोत, परंतु त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे। त्यांची कन्या या ठिकाणी विद्या काडादी या आलेल्या आहेत। मी बावी मॅडमना विनंती करतो की त्यांचा सत्कार आपण करावा। आपल्या संघटनेचे त्या सभासद आहेत आणि त्या सभासदांचं जे वाढदिवस असतं त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो। हे घेत असताना आपल्या संघटनेने गेल्या वर्षभरामध्ये जे काय काम केलेलं आहे त्या कामाचा आढावा देखील प्रत्येक महिन्यामध्ये घेतला जातो। या समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं या ठिकाणी आज गेल्या वर्षभरामध्ये काम केलेलं आहे किंवा अगोदरच्या काळामध्ये काम केलेलं आहे कामाच्या निमित्तानं एक आपल्या सभासदांपर्यंत, आपल्या परिसरामध्ये, आपल्या लोकांपर्यंत आपल्या संस्थेचं काम पोहोचावं या उद्देशानं एक समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेनं कॅलेंडरचं देखील प्रकाशन सोहळा या ठिकाणी। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील पुजारी यांनी तर विश्वनाथ कल्याण शेट्टी यांनी आभार मानले। दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचं औचित्य साधून डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला।